कांद्याला 3,000 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी आज शेतकरी जे आहे नाशिक जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत आहे. आपण मागे बघू शकतो या ठिकाणी कांद्याला 3,000 रुपये भाव द्यावा यासाठी रस्त्यावर कांदा ओतक देखील शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन चालू केलेलं आहे. आणि या ठिकाणी मिरची आणि चटणी हे देखील शेतकरी या ठिकाणी खात आहे आणि सरकारचा निषेध देखील या ठिकाणी करत आहे. आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी शेतकरी काय सांगा आज शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा भाव नाही, कुठल्याही शेतीमालाला नाही, ना सोयाबीनला, मक्याला, ना कांद्याला. आज कांद्याची सरकारने दरसोडीच्या धोरणामुळे इतकी वाईट अवस्था केली आहे की 250-300 रुपये क्विंटल कांदा जातोय. आसमानी संकटाने आणि सुलतानी संकटाने शेतकरी पूर्ण ग्रासला आहे. सरकारच्या दरसोडीच्या धोरणामुळे आज कांदा 250 ते 300 रुपये विकतोय. तर आमची अपेक्षा अशी आहे, जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत सरकारने आम्हाला किमान 3,000 रुपये क्विंटलचा भाव द्यावा आणि मागे विकलेल्या मालाला आम्हाला फरक दिला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. यासाठी आम्ही कळकळत्या उन्हावरती आणि पेटलेल्या डांबरावरती बसून आम्ही आंदोलन करत आहोत. एकंदरीतच 42 सेल्सिअसच्या तापमानामध्ये देखील शेतकरी या ठिकाणी उन्हात आंदोलन करत असून या ठिकाणी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आहे. कांद्याला 3,000 रुपये हमी भाव देण्यात यावा अशी मागणी चांदवड तालुक्यातील शेतकरी करत आहे. जय महाराष्ट्रासाठी संतोष खताळ, चांदवड, नाशिक.